प्रधानांचा राजीनामा, पण देशाचा नवा शिक्षण मंत्री कोण? अखेर मोठा निर्णय जाहीर. शिक्षण मंत्रालयाची धुरा आता कोणाच्या हाती? 3 दशकांच्या राजकीय प्रवासानंतर जोशींना मोठी जबाबदारी. आंदोलनानंतर मोठा बदल, प्रल्हाद जोशींच्या खांद्यावर शिक्षण व्यवस्थेची नवी जबाबदारी. देशाच्या शिक्षण क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनानंतर आणि नीट वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदलामुळे आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी आली आहे. पाहूया त्यांचा राजकीय प्रवास. प्रल्हाद जोशी हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असून सध्या केंद्र सरकारमध्ये ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच नवीन व नवीनीकरणीय ऊर्जा मंत्री आहेत. शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारीही आता त्यांच्याकडे देण्यात आली आहे. हुबळी येथील KS आर्ट्स कॉलेज आणि धारवड येथील कर्नाटक विद्यापीठातून त्यांनी BA पदवी घेतली. 1992 ते 1994 दरम्यान हुबळी येथील ईदगाह मैदान आंदोलनापासून ते चर्चेत आले. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचा व्यवसाय उद्योगपती असा नमूद आहे. संघटन कौशल्य, संसदीय अनुभव आणि सलग निवडणूक विजय या जोरावर प्रल्हाद जोशी यांनी भाजपमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. गेल्या दशकभरात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. 2014 ते 2016 या काळात त्यांनी भाजपच्या कर्नाटक प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. 2014 ते 2018 या कालावधीत ते लोकसभा अध्यक्षांच्या पॅनलवरील सदस्य होते. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संसदीय कार्य, कोळसा आणि खाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत धारवड मतदारसंघातून काँग्रेसचे विनोद आसुती यांचा 97,324 मतांनी पराभव करत त्यांनी सलग 5व्यांदा विजय मिळवला. त्यानंतर त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे आला आहे. त्यामुळे विद्यमान मंत्रालयासोबतच देशातील शिक्षण व्यवस्थेची जबाबदारीही ते सांभाळणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि शिक्षण क्षेत्रातील आगामी निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने आता देशाचे लक्ष त्यांच्या कामकाजाकडे लागले आहे.